नमस्कार विद्यार्थ्यांनो. मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती, BA भाग 3 सत्र 5 विषय मराठी आणि मृदुगंध भाग 3 या पुस्तकामधला दुसरा वैचारिक पाठ आपण क्रमशः बघत आहोत. या पाठामधले या वैचारिक पाठामध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी भारतीय समाजाला आता देवभोळेपणा बाजूला सारून यंत्राचा स्वीकार केला पाहिजे, यंत्र संस्कृती आत्मसात केली पाहिजे, हे केंद्रबिंदू या वैचारिक पाठामध्ये सावरकरांचं आपल्याला दिसतं. सावरकरांनी याआधी 2 मुद्द्यामध्ये हे पटवून दिलं होतं की देवभोळेपणा जेवढा जेवढा माणसाचा घटत जातो तेवढा तेवढा त्याचा यंत्रशीलपणा वाढत जातो. आणि दुसरी गोष्ट नाना फडणवीसांची त्यांनी आपल्याला सांगितली होती की तिथे कसं यंत्र महत्त्वाचं आलं आणि विधी वैकल्य कशा पद्धतीनं त्रासदायक ठरले. अशा 2 मुद्द्यांना घेऊन आपण आता तिसऱ्या मुद्द्याकडे आजच्या या लेक्चरला स्पर्श करूया. तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो या वैचारिक पाठामध्ये असा आहे की हे शास्त्रीय सत्य आहे. या शीर्षकाअंतर्गत मंत्रबळ नव्हे यंत्रबळ या वैचारिक मांडणीला समोर नेताना सावरकर आपल्याशी बोलतात की हे काही गोष्टी आपल्याला मान्य केल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी मान्य केल्या पाहिजे? सावरकर असं म्हणतात की वास्तविक पाहता यंत्रशास्त्राचा मूळ सिद्धांत हा असा आहे की त्याच्या पाठात म्हणजे त्या यंत्रशील जे काही थेरम आहे त्या थेरममध्ये, त्या फॉर्म्युल्यामध्ये ईश्वराच्या इच्छेला, धर्मशास्त्रातील पाप पुण्याचा, ज्योतिषीचा, शकुनाचा कोणताही घटक काम करत नाही. म्हणजे एकूणच यंत्रशीलपणा ज्या थेरमवर उभा आहे, ज्या सिद्धांतावर यंत्र उभे आहेत त्या सिद्धांतामध्ये या गोष्टीला थारा नाही. कोण्या गोष्टीला? ईश्वराच्या इच्छेला थारा नाही, धर्मशास्त्रातील पाप पुण्य या संकल्पनेला थारा नाही, ज्योतिषाला आणि शकुन अपशकुनाला थारा नाही. यंत्र ज्या क्षणी सुरू झालं त्या क्षणी सुरू होणार, यंत्र ज्या क्षणी बंद पडलं त्या क्षणी बंद पडणार. कुठल्याही मुहूर्ताचा त्याला संदर्भ नसतो. म्हणजे सावरकर हे पटवून देतात की भारतीय जो माणूस आहे, भारतीय धर्मप्रणित जी व्यवस्था आहे, समाजव्यवस्था, ती संपूर्णपणे या ज्योतिष, शकुन अपशकुन, पाप पुण्याच्या भरोशावर उभी आहे. यंत्रशास्त्राचा मूळ सिद्धांत हा देवभोळ्या धर्मशास्त्राच्या ताठ विरुद्ध आहे. काय म्हणतात सावरकर की यंत्रशास्त्र हेच मुळामध्ये देवभोळेपणा या मानवी प्रवृत्तीच्या विरोधात आहे, एकदम अपोजिट आहे. यंत्र वेगळं, मंत्र वेगळं. इथं मंत्र म्हणजे काय? देवभोळेपणाच्या अनुषंगाने परंपरागत पद्धतीने मंत्रावर विश्वास ठेवून, देव या शक्तीवर विश्वास ठेवून केलेली यंत्रणा. पण आश्चर्य असे की आमच्या जे काही आमच्याकडे पुराण उपलब्ध आहेत म्हणते वेगवेगळे, त्या पुराणांमध्ये असं आहे की ज्यात काही जुन्या पुराण्यां यंत्राची माहिती आहे, जे काही जुने पुराणे यंत्रशास्त्र आहे त्यालाच देव म्हणून आम्ही देवभोळ्या लोकांनी धर्मशास्त्राच्या मांडीवर दत्तक देऊन टाकण्यात सोडले आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जे काही आपल्याकडे उपलब्ध पुरावे आहे त्या सगळ्या पुराव्यामध्ये ज्या काही यंत्रांचे संदर्भ येतात ते सर्व यंत्र आम्ही सरळ सरळ देवांच्या हवाली करून टाकले आहे. त्याला आम्ही देवाचा स्पर्श केलेला आहे. यंत्रशास्त्राचा अजस्त्र आणि भक्कम पौलादी पुतळा धर्मशास्त्राच्या ठिसूळ लुकण्यांवर उभारण्याचा आमचा यत्न म्हणजे प्रयत्न किती हास्यास्पद आहे म्हणते. म्हणजे आम्ही सगळे जे काही यंत्रसामुग्री आमच्याकडे होती परंपरागत पद्धतीने, या सर्वांना आम्ही देवाचा बेस देऊन टाकला. म्हणजे सगळे शस्त्र कोणाकडे तर देवांच्या हाती, अशा पद्धतीने. आणि जाऊ द्या म्हणते, साध्या साध्या गोष्टी जेव्हा भारतीय माणूस करतो तेव्हा तिथंसुद्धा तो देवाचं किंवा धर्माचं किंवा तिथीचं किंवा शकुन अपशकुनाचं उल्लेख येतो. एक उदाहरण त्यांनी घेतलं आहे की घराचे आढे म्हणजे घराचं जे छत आहे, त्याला आपण स्लॅब म्हणतो आजच्या भाषेत, घराचं जे आळं आहे ते पक्केपणी ठोकलं तर ते शकुनावर ठोकलं काय आणि अशकुनावर ठोकलं काय, त्याची पूजा केलेली असो अथवा नसो ते पक्कच असणार. आळ्याच्या म्हणजे त्या स्लॅबच्या किंवा त्या आळ्याच्या शिल्पशास्त्रीय बळकटीपेक्षा अधिक वा उणे ठरणे शक्य नाही. परंतु आडे ठोकताना त्याला पूजाविधी केला पाहिजे, त्या घरची शकुनावर मुहूर्तमेढ रोवली पाहिजे, कुदळीने पहिली कुदळी मारताना दिवसवार पाहायला पाहिजे आणि एकदा घर बांधून झाल्यानंतर त्याची वास्तुशांती करेपर्यंत त्या घरात राहायला जाता कामा नये. हे जे काही आपण आपल्या समाजावर बिंबवले आहे या सगळ्यांचा संदर्भ हा धर्मभोळेपणाशी आहे.
पुढे सावरकर असं म्हणतात की कशाला एवढं सगळं आपण करणार, मुहूर्ताला भीक न घालता आणि वास्तुशांती न करता उभारलेले हिंदुस्थानातील इंग्रजांचे राजवाडे बघा. इंग्रज जेव्हा इथं आले आणि त्यांनी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजवाडे बांधले स्वतःला राहण्यासाठी, तर त्यांनी कोणता मुहूर्त पाहिला होता म्हणते? अजिबात पाहिला नव्हता. त्यांचे प्रशासकीय इमारती बघा, प्रवासी बंगले बघा, ज्याला आपण गेस्ट हाऊस म्हणतो, गावाच्या चौक्यांवर ज्या त्यांनी उभ्या केलेल्या इमारती आहेत छोट्या छोट्या, त्या किती चांगल्या पद्धतीने त्यांनी बांधलेल्या आहे आणि आज त्या चांगल्या स्थितीत आहे. किंबहुना अगदी आमच्या मंडळींनी, आमच्या जुन्या लोकांनी म्हणते मुहूर्त बघून जे काही शनिवार वाड्यासारखे वाडे बांधले होते, ते आज म्हणते गव्हर्नमेंट हाऊसपेक्षा कितीतरी ठिसूळ पद्धतीने त्यांचं हे झालेलं आहे ते. आणि शनिवार वाडे आज ढासळून मातीत मिळाले असता बिनशकुनी, बिन वास्तुशांती व बिनधर्मी अशा इंग्रजांनी गव्हर्नमेंट हाऊस भक्कमपणे त्यांचे ढेकूळसुद्धा आज पडले नाही, त्या उणिवेने म्हणून ढासळत नाही. उलट शास्त्रोक्त वास्तुशांत केलेल्या आमच्या हिंदू पदपातशाहीच्या श्रीमंत पंतप्रधानांचे व महाराजांचे वाडे आज धूळखात पडले आहे, ढासळले आहे. निरीक्षण आहे सावरकरांचं की हजारो वर्षापासूनची जी आपल्याकडे परंपरा आहे, त्या परंपरेच्या अनुषंगाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं वास्तू उभारल्या आहे म्हणते आपण, मुहूर्त पाहून उभारले आहे. पण आज म्हणते त्या सगळ्या लयाला गेल्या आणि इंग्रजांनी तर कोणताच मुहूर्त पाहिला नव्हता आणि त्यांनी भक्कम पद्धतीने त्या गोष्टी बांधल्या, त्या आज चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्थितीत आहे. मग म्हणते कुठलं खरं कुठलं कुठं तुमचं शोधा. म्हणजे तुम्ही मुहूर्तावर सगळं केलं तरी त्या नासधूस झाल्या त्या वास्तू, आणि इंग्रजांनी कुठलाच मुहूर्त पाहिला नाही आणि त्यांच्या वास्तूमधून टणक रूपात उभा आहे. थोडक्यात काय तर त्यांनी काय बघितलं, वेळ काळ तिथीपेक्षा कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काय मटेरियल टाकता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं. आमचे सिंहगड, रायगड, सिंधुगड असे शेकडो प्रचंड दुर्ग आणि मुसलमानांनी त्यांचे दिवाणे आम व दिवाणे खास आमच्या हिंदू आणि मुस्लिम शास्त्रानुसार वेगवेगळ्या गोष्टींची, वेदांची सुत्ते हे सगळे पाहून कुराणातील आयते निर्विघ्नतेसाठी भिंतीवर कोरून चित्रून धर्मशास्त्रदृष्ट्या शक्य तितक्या बळकर केले. पण आज सगळे उद्ध्वस्त झाले आहे म्हणते, धुळीच मिळालेली आहे. परंतु कुठलाही शकून अपशकून न पाहता, वेद पुराणाचा संदर्भ न घेता, देवालाही न मानता रशियातील प्रचंड दुर्ग आणि विमाने आणि वियाने अक्षरशः वाऱ्यात देखील बळकटपणे तरंगत आहे. हे जे युरोपियन जे काही बांधकाम कौशल्य आहे, स्थापत्य कला म्हणा, त्यांचं अजूनही टिकून आहे एवढे वर्ष होऊनसुद्धा. मग आता त्यांच्यात आणि आपल्यात कोणता फरक आहे? तर त्यांच्यात आणि आमच्यात एक फरक असा आहे, खाली एक निष्कर्ष सांगतात या मुद्द्याला अनुसरून सावरकर सर काय म्हणतात ते पहा. यावरून या जगातील भौतिक संपत्ती आणि सामर्थ्य हे तरी भौतिक विज्ञानसृष्टीच्या पायावर अढळ उभारलेले आहे. ही जी काही भौतिक सृष्टी रचना आपण करतो माणूस म्हणून, त्याला शास्त्रीय बेस आहे. तो शास्त्रीय बेस जर आपण बाळगला तर कुठलीच पद्धतीनं जी वास्तुरचना आपण करतो माणूस म्हणून ती ढासळणार नाही. धर्मशास्त्रीय देवभोळेपणा त्याला काही कामाचा नाही आणि धर्मशास्त्राच्या भरोशावर जर हे आपण उभे करणार असू तर ते ढासळल्याशिवाय राहणार नाही. या मुद्द्यामध्ये सावरकरांनी हे स्पष्ट केलं आहे की इंग्रजांचे राजवाडे, इंग्रजांच्या सगळ्या कचेऱ्या आज चांगल्या स्थितीत आहे आणि आपण जुन्या भऱ्याचे मुहूर्तावर बांधलेले वाडे उद्ध्वस्त झाले आहे. यावरून त्यांना हे म्हणायचं की शास्त्रीय बेस जर त्याला असेल तर ते टिकेल आणि इंग्रजांनी तेच बघितलं होतं. दुसरा मुद्दा मित्रांनो या वैचारिक पाठामधला की यंत्रे तितकी दैवते व हत्यारे तितके देव. आपल्याकडे शस्त्र होती ना, युरोपियनच मंडळींनी शास्त्रीय शोध लावले असं नाही, तर आपल्याकडे भरपूर गोष्टी होत्या. पण आपण सगळ्या भारतीय माणसांनी, इवन आशिया खंडातल्या सर्व देशातील लोकांनी जे काही शोध लावले त्या शोधाला धार्मिकतेचा, देवभोळेपणाचा टच केल्यामुळे बिघडलं म्हणते. काय म्हणतात सावरकर की आगगाडीचे इंजन म्हणजे काय, त्या प्रकरणी जे बाष्प गती स्थिती विज्ञानाचे ठाम सृष्टीनियम वैचारिक क्षेत्रात होते, त्याची ती घनवटलेली मूर्तीच व्यवहारात अवतरली. जोवर त्या ठाम नियमावर ते यंत्र घडलेले आणि चालविलेले आहे, तोवर आमच्या इच्छेबाहेर त्या यंत्राला स्वतंत्र अशी इच्छा नाही. देवाने जर मनुष्य घडवला असेल तर त्या अर्थी मनुष्य हाच यंत्राचा देव म्हणाव्यास हरकत नाही. परंतु आमच्या देवभोळेपणा वेटगळ अतिरेक एवढा थराला पोचला आहे की ज्याचा मनुष्य हाच वरील अर्थी देव आहे, त्या यंत्राला सुद्धा आम्ही आमचे एक देव मानू लागलो. सावरकरांचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या काळानुसार माणसाने जे जे यंत्र शोधले, त्या सर्व यंत्राला काळानुसार आम्ही देव म्हणायला लागलो. उदाहरणार्थ पहा, आज देखील आमच्या लाखो लोकांमध्ये यंत्राची आणि हत्याराची पूजा केली जात आहे.
सुतार हा त्याच्याकडे जे शस्त्र आहे रंधा त्याची पूजा करणार, गवंडी हा थापीची पूजा करणार, सैनिक हा भाला आणि बरशांची पूजा करणार, गवळण ही रवीची पूजा करणार आणि घरधनीन उखळ आणि मुसळाची घरोघरी पूजा करीत आहे. बाळणपणात खोलीत देखील ती जी कात्री असते त्याची सुद्धा पूजा होत आहे म्हणते. आपण एवढं सगळे शस्त्र वापरतो, पण या शस्त्रांना आपण शेवटी देवात त्याला बघतो, देव म्हणून त्या शस्त्राकडे बघतो. हे देव म्हणून त्या शस्त्राकडे, त्या यंत्राकडे बघणं सावरकरांना हास्यास्पद वाटते. त्यांचं म्हणणं असं आहे की माणसानं निर्माण केलेलं हे शस्त्र आहे, याच्यात देवाचा कुठलाही लवलेश नाही आहे. तरी देखील आम्ही भारतीय माणसं ह्या सगळ्या स्वतःच्या व्यवसायाच्या अवजारांकडे यंत्र म्हणून बघायला पाहिजे, देव म्हणून नव्हे. असा हा मुद्दा या ठिकाणी ते आपल्यासमोर ठेवतात. या वैचारिक पाठामध्ये पुढचा मुद्दा असा मित्रांनो की युरोप अजिंक्य झाले ते यंत्र बने. आता निरीक्षण खूप चांगलं आहे सावरकरांचं. निरीक्षणातून त्यांनी आपल्यासमोर अनेक मुद्दे ठेवले आहे आणि सारखी तुलना केली आहे भारतीय माणसांची, भारतीय प्रगत माणसांची आणि युरोपियन प्रगत माणसांची. तर युरोप देश हा युरोपातला सगळे युरोप खंडातले सगळेच देश, जर्मनी, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली, तिकडे लंडन असेल, स्वित्झर्लंड, आयर्लंड असेल वगैरे वगैरे, या सर्व देशांनी जे आज प्राबल्य जगावर साम्राज्य प्रस्थापित केलं आहे त्याचं कारण देताना सावरकर असं म्हणतात की युरोप जे काही अजिंक्य झालं, सगळं जग ज्यांनी जिंकलं आहे, केवळ ते यंत्रबळे, मनुष्यबळ नव्हे, मंत्रबळ नव्हे, यंत्राच्या साहाय्याने सगळ्या जगावर साम्राज्य युरोपानं प्रस्थापित केलं. त्याचं स्पष्टीकरण देताना सावरकर पुढे काय म्हणतात की जोवर युरोप आमच्यासारखे देवभोळे होते, युरोपात देवभोळेपणा होता हे तर पहिल्याच पॅराग्राफमध्ये सावरकर आपल्याशी बोलतात, तोवर ते आम्ही आज जसे दुबळे आहोत तसेच होते म्हणते. तिकडे सुद्धा देवभोळेपणा आहे. ख्रिश्चनांचा कॅथॉलिक विचार तिकडे येशू ख्रिस्ताचा सर्वत्र पसरलेला आहे. तिकडल्या देवभोळे लोकांनी देवभोळेपणा बऱ्याच दिवस टिकवला, नंतर तो सोडून दिला. सावरकरांचं म्हणणं असं आहे की 200 वर्ष आगे मागे त्यांचा देवभोळेपणा हटत चालला. आज आपण थोडेसे मागे आहोत, 200 वर्ष ते पुढे गेलेले आहे. त्यांनी त्यांचा देवभोळेपणा हटवला आहे. तसतसं मग त्यांची बळ, संपत्ती आणि साम्राज्याची भरभराट झाली. जसा त्यांनी देवभोळेपणा बाजूला केला तसाच युरोपियन देशांनी जसा देवभोळेपणा बाजूला केला तसंच त्यांची शक्ती, साम्राज्य, बळ वाढत गेलं. हिंदुस्थानच नव्हे तर संपूर्ण आशिया याच देवभोळेपणाच्या गुंगीत आज खितपत पडला आहे. सावरकरांचं निरीक्षण असं आहे की आज हिंदुस्थान आणि त्या आगेमागे असलेले सर्व देश, संपूर्ण आशिया खंड हा देवभोळेपणाच्याच बाबीत गुंगून पडला आहे. त्यामुळे विज्ञानाची वाट त्यास सापडेल असं मला वाटत नाही म्हणते. युरोप सृष्टी शक्तींना आपल्या प्रगतीच रसात दुंपून भरधाव चालला आहे. युरोपवाल्यांनी काय केलं म्हणते, ही जी काही यंत्रात शक्ती आहे, सृष्टीशक्ती, ती स्वतःच्या प्रगतीला त्यांनी जुंपली आणि भरधाव पद्धतीनं युरोप देशातल्या सगळ्या लोकांनी वेगवेगळे शोध लावून आज ते प्रगतीच्या पथावर आहेत. विज्ञानाचे मॅक्झिमम शोध, जास्तीत जास्त विज्ञानातले सगळे सिद्धांत व सूत्र व थेरम हे संपूर्ण युरोपवाल्यांनी 90% त्याचं सर्चिंग केलं आहे, शोधलं आहे. त्यामुळे आशिया खंडातले सगळे देशांमध्ये देवभोळेपणा असल्यामुळे इकडे यंत्रशीलपणा आला नाही. नवीन यंत्रे, हत्यारे, बटन, ज्याला आपण कळ म्हणतो, गेल्या 1000 वर्षात आम्ही जवळजवळ एकही शोधली नाही म्हणते. साधी आगपेटीसुद्धा किंवा चारचाकी सायकलसुद्धा, साधं घड्याळ किंवा छायाचित्रण किंवा कॅमेरे अशा कुठल्याच पद्धतीनं आशिया खंडातल्या लोकांनी त्या अशा कोणत्याच वस्तूचा शोध लावला नाही. आता इथे सावरकरांना हे सांगायचं आहे की युरोप जे काही आज अजिंक्य आहे, त्या युरोपाच्या अजिंक्य असण्यासाठी आज जगावर त्यांचं साम्राज्य आहे म्हणते. त्याचं खरं कारण कोणतं आहे की यंत्राच्या भरोशावर युरोपचा अजिंक्याचा जो घोडदौड असा प्रवास आहे तो कायम आहे. लक्षात आलं मित्रांनो. सावरकर एक एक मुद्दा घेऊन आपल्याला यंत्रबळ कसं सक्षम आहे आणि मंत्रबळ कसं दुय्यम आहे हे आपल्याला सांगतात. पुढचा मुद्दा आहे की आमचे देवभोळे पण अजून सुटत नाही. आता सावरकरांचं निरीक्षण आहे. सावरकरांनी खूप सूक्ष्म पद्धतीनं अवलोकन केलं होतं समाजाचं. स्वतः सावरकर एका अशा समाजात जन्माला आले होते ज्या समाजात देवभोळेपणा, वेद, उपनिषद, पुराण या गोष्टींचा कंटिन्यू हे होता, वावर होता. तर सावरकरांच्या निरीक्षणातून सावरकरांनी जे परखडपणे आपल्यासमोर काही विचार ठेवले आहेत ते महत्त्वाचे. ते असं म्हणतात की आमचे देवभोळे पण अजूनही सुटत नाही. देश कुठं चाललं, जग कुठं चाललं,
आणि आपण मात्र आजही आम्ही त्याच गुंताळ्यात आहोत. काय म्हणतात ते, आमच्यात पूर्वी सामर्थ्य असतानाही आम्ही जगावर चालून गेलो नाही. तुम्ही दुनियाभराचं रामायण महाभारत काळातल्या गोष्टी सांगता म्हणते, मग तुम्ही तुमच्याकडे जर एवढं सगळं होतं तर जगावरचं साम्राज्य तुम्ही का नाही काबीज केलं? त्याचे प्रायश्चित्त आम्हास देण्यास जग आमच्यावर चालून आले. उलट म्हणते आपण काही केलं नाही आणि त्याचंच आज रिझल्ट असा आहे की सगळं जग आपल्यावर चालून आलं आणि आपण गुलामगिरीत राहिलो. मुस्लिम इकडे आले आणि इंग्रज आले इकडे, त्यांनी सगळं जग काबीज केलं. तुमच्याकडे तर दुनियाभराच्या वस्तू आणि शस्त्र आणि सगळं होतं म्हणते. का बरं तुम्ही जगावर हल्ला नाही चालवला? युरोपच्या अवाढव्य यंत्रबळाच्याच कैचित आमच्या राष्ट्राला आणि स्वत्वाचा आमच्या एका गोष्टीपासून साऱ्या गोष्टीचा चुराडा उडवला. तिकडले सगळी मंडळी इकडे आली आणि त्यांनी सगळे इच्छा आपला खतमा केला. एक गोष्ट फक्त त्यांना खतम करता आली नाही, ती म्हणजे भारतीय मनामध्ये असणारा धर्मभोळेपणा. युरोपवाल्यांनी इकडलं सगळं घेऊन गेले, ते याच्यावर राज्य प्रस्थापित केलं. मुसलमान इकडे आले, साम्राज्य प्रस्थापित केलं. पण आपल्या अंतःकरणातला देवभोळेपणा त्यांना हिसकवून नेता आला नाही. आपण अजूनही म्हणते त्याच गोष्टीत गुंतलो आहे. सृष्टीशक्तींना राबविण्याचे भौतिक सामर्थ्य, संपादनाचे विज्ञान आणि साधन म्हणजे यंत्र, हे अजूनही आम्हाला कळलं नाही म्हणते. म्हणजे तुम्हाला सृष्टीमध्ये ज्या काही शक्ती आहे, ऊन आहे, वादळ आहे, वारा आहे, पाऊस आहे, सूर्यशक्ती आहे, या सगळ्या सृष्टीतील शक्तींना आपल्या हातात राबवायचं कसं, हे सांगणारं शास्त्र म्हणजे यंत्रशीलपणा होय. आणि अजूनही म्हणते आपण देवघोडेपणाचा याच्यात भूकंप झाला तेव्हा आपण उगाच एखाद्या गोष्टीचं कारण मानतो, तर हे किती आपलं चुकीचं आहे हे इथे आपल्याला सावरकर पटवून देतात. पुढे असं म्हणतात ते की अजूनही आमच्या राष्ट्राने देवघोडेपणा सुटत नाही आणि म्हणूनच या नव्या यंत्रयुगाचे धीटपणे आपण स्वागत करू शकलो नाही. युरोपच्या अजिंक्य सामर्थ्याची ती जी काही किल्ली आहे ती युक्तिप्रयुक्तीने हिरावून घेण्याच्या ठाई हे लोक त्या यंत्रयुगातच एखाद्या संकटासारखे भिवून भूतकाळाच्या भुयारात अधिक खोल जाऊन दडत आहेत. यंत्राने मनुष्य दुबळा होतो. अजूनही आपल्याकडे तेच बोंबलणं सुरू आहे म्हणते की यंत्र जर आले तर माणसाचे अवयव काम करणार नाही, तो दुबळा होईल. यंत्राने मनुष्य भुका मरत आहे, अशी या देवभोळ्या लोकांची कोल्हेकुईसारखी चालू आहे. जणू काय त्यांच्या टाचेखाली आम्ही ठेवले जात आहोत की काय असं या लोकांना वाटते. आता युरोपमधले जर यंत्र इकडे आलं तर इकडे पब्लिक खूप आहे, जनता खूप आहे, या लोकांना कामाला हाताला काम मिळणार नाही, उपाशी मरण्याची वेळ यांच्यावर येईल, अशा पद्धतीचं एक वेगळा आरोप यंत्राच्या संदर्भात, यंत्रयुगाच्या संदर्भात, औद्योगिकीकरणाच्या संदर्भात केला जातो आहे. आणि मग मंत्रबळाने धुरीन ते युरोप दुबळे आहे, भिकेस लागले आहे आणि आमची प्याप्याची पितरे सगळं सबळ आहेत, असं तर सगळे युरोपाबद्दलच्या अत्यंत वाईट हे विचार भारतीय मानसिकता म्हणून लोकांनी केला होता. त्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की या लेखाच्या आरंभीच मी जे काही बोललो आहे म्हणते की जुनाट आणि भाबडेपणा हे जे काही आपण म्हणतो युरोपवाल्यांना, ते आपलं चुकीचं आहे. कापड गिरण्या हे यंत्र आहे, अर्थात त्याच्यामुळे देशावर भयंकर संकट ओढवले आहे. त्या गिरण्यातील कापड वापरू नका, अशा पद्धतीनं आपल्याकडली काही मंडळी सांगत सुटली आहे म्हणते समाजाला की कापड गिरण्यातला कापड वापरू नका आणि चरख्यावर जो तयार होईल तोच वापरा. तर मला असं वाटते म्हणते की एवढा अवाढव्य देश आहे, एवढे लोक आहे, तर ते यंत्रातून निघणारं कापड वापरायला काय हरकत आहे? तर आपल्याकडली ही जी धर्मभोळेपणाची जी काही जाणीव आहे, ज्या पद्धतीनं माणसांच्या मनात ती बिंबली आहे, ती आपण सोडली पाहिजे अशा पद्धतीनं. आणि दळणकांडण करण्यासाठी तेच जातं वापरा हे कोणं सांगितलं आहे म्हणते. आपल्याकडे चक्की आली आहे, इलेक्ट्रिकवर चालणारी जी काही चक्की आहे ती क्षणात आपल्याला कितीतरी पट माणसापेक्षा ते काम करते आहे, तर त्याचा वापर आपण केला पाहिजे. आणि हे सगळे आपण उपभोगलं पाहिजे आणि आपल्याला आपली प्रगती करून घेता आली पाहिजे. म्हणजे अजून आपण ते का बरं सोडत नाही आहे यावर त्यांचा फोकस आहे. पुढच्या मुद्द्यात सावरकर आपल्याशी वेगळ्या मुद्द्यावर आपल्याला घेऊन चालतात की माणसाचे जे काही प्राबल्य आज जगावर आहे, एकूणच प्राणीसृष्टींवर आहे, ते केवळ यंत्राच्या भरोशावर आहे. आता काय म्हणतात सावरकर, माणूस सक्षमपणे या जगावर, या पृतलावर, या भूतलावर राज्य प्रस्थापित करतो आहे. त्यानं अनेक गोष्टी आपल्या आवाक्यात केल्या आहे. आज तो या भूतलावरचा राजा आहे असं जे आपण म्हणतो, सावरकरांनी म्हणणं आहे की केवळ एकाच गोष्टीच्या भरोशावर हे सिद्ध झालं आणि ते म्हणजे यंत्राच्या भरोशावर. स्पष्टीकरणासाठी सावरकर आपल्यासमोर काय काय गोष्टी ठेवतात. त्यांचं असं म्हणणं आहे की यंत्राचे साधन मनुष्याच्या हाती आल्यामुळे मनुष्याची हानीच कमी होत आहे. तो दुबळा बनत आहे, दुःखी बनत आहे, दारिद्र्यीत बनत आहे. यंत्र हा मनुष्य जातीला शाप आहे. अशी जी काही यंत्रविरुद्ध जी काही ओरड आहे, त्यांना मी हे सांगू इच्छितो म्हणते की यंत्र, हत्यार आणि
कळ म्हणजे इथं स्विच बटन, म्हणजे शतपटीने अधिक कार्यक्षम झालेले माणसाचे एक एक इंद्रिय आहे. काय म्हणणं आहे सावरकरांचं, की माणसाच्या हाती ज्या क्षणी हत्यार आलं, ज्या क्षणी त्याला यंत्र गवसली, ज्या क्षणी त्याच्या हाती स्विच आला, त्या क्षणी त्याला शतपटीने त्याचे अवयव सक्रिय झाले आहे असं आपल्याला म्हणता येईल. कळ म्हणजे इंद्रियाची वाढलेली कार्यक्षमता. कळ म्हणजे स्विच, एक बटन आपण दाबतो आणि हजारो गोष्टी होतात. हां, हत्यार म्हणजे हाताहून 10 हत्यारी असा एक जोड हात. हत्यार हातोडी आहे समजा आपल्याकडे, आपला हात आहे ना हातोडी आहे, तर हातोडी हे असं काम करते जे हाताच्या 10 पटीनं ते काम करते. यंत्र म्हणजे आपल्या मूळच्या शक्तीपेक्षा लक्षपटीने शक्तिवान झालेली आपली बहिश्चर इंद्रिय. काय म्हणणं त्यांचं, हे जे काही यंत्र असते एखादं, हे समजा आता मळणी यंत्र आहे, त्याला आपण थ्रेशर म्हणतो. ते थ्रेशर जेव्हा शेतामध्ये जाते तर ते जे काही एवढं सगळं असते ते एका घंट्यामध्ये तो ते सगळं व्यवस्थित करून देतो आपल्याला. एक प्रकारचं ते हत्यारच आहे असं समजूया म्हणते आपण. जर हत्यार यंत्र नसते तर मनुष्य हा सृष्टीशक्तीवर आज चालवीत आलेली सत्ता चालू शकला नसता. माणसाची जी सत्ता आहे संपूर्ण प्राणीमात्रांवर, ती संपूर्ण प्राणीमात्रांवर असलेली सत्ता त्याची चालती नसती किंवा तो सत्ताधीश झाला नसता जर त्याच्याकडे यंत्र नसते तर. इतके सांगणे म्हणजे यंत्रशक्तीच्या उपयुक्ततेचे अगदी त्रोटक वर्णन आहे. यंत्र वाचून कळी वाचून मनुष्य या जीवनकलहात जगूच शकला नसता. कोल्हा कुत्रा देखील त्याला भारी होता. तुम्ही पहा ना म्हणते आपल्या आजूबाजूनं जे प्राणी आहे तो सुद्धा माणसाच्या कितीतरी पटीनं सक्षम आहे. फाडून त्यानं खाल्लं असतं म्हणजे माणसाला. मनुष्यास झालेल्या यंत्रबळाच्या साह्याविषयी असे म्हटले आहे की अतिशोक्ती होणार नाही. शरीराने पाहिलं तर मनुष्य अत्यंत दुबळा, कळीनेच काय तो प्रबळतम ठरला आहे. शरीराने तर माणूस खूपच दुबळा आहे, त्याच्या हाती स्विच त्या क्षणी आलं त्या क्षणी तो सक्षम ठरला आहे असं निरीक्षण सावरकर आपल्यासमोर ठेवतात. काय फोकस आहे या लेखाचा सावरकरांचा, की यंत्रबळ हेच तुमचं महत्त्वाचं बळ आहे. तुम्ही मंत्राच्या आणि देवाच्या भोळ्याच्या मागे लागू नका. मूळच्या पिसाळलेल्या श्वापदासह अरण्यात माणसाला पुन्हा उभा जर केला म्हणते तर तो स्वतःच्या देहाच्या बळे त्याला किती श्वापदांपुढे टिकाव धरता येईल ते एकदा कल्पना करून पहा म्हणते. काय म्हणणं आहे, माणूस दुबळा आहे हे पहिल्यांदा सावरकर सांगतात, की त्याला कुठल्याच पद्धतीनं निसर्गता कुठल्याच पद्धतीनं त्याचे अवयव हे प्राण्यांच्या आणि त्याच्या जर युद्ध जुंपलं म्हणते आपलं तर मनुष्य टिकत नाही. सिंहासारखे त्याला नखं नाहीत, आवाज नाही त्याचा गर्जना करण्यासारखा. वाघाला जेवढं एखादं गाईचं वासराचं हे पिल्लू मारण्याला वेळ लागते तेवढाच माणसाला मारण्यात वेळ लागतो म्हणते. झक्कन तो हल्ला करून माणसाला खतम करू शकतो. कोवळी काकडी खावी तशा पद्धतीनं तो माणसाला खाऊ शकतो म्हणते. आणि अशा पद्धतीनं वाघाला प्रतिकार करणार कुठला अवयव आपल्याकडे आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे हत्तीपुढे माणूस म्हणजे काय, नुसती मुंगी. हत्ती जर आला आणि त्यानं जर एक लात मारली माणसाला तर माणसाचा चुराडा करते तो. म्हणजे एवढ्या चिरडून टाकावा अशा पद्धतीनं हत्तीचं सामर्थ्य असते आणि ते हत्तीचं सामर्थ्य त्याच्यासमोर माणूस टिकत नाही. एवढंच कशाला लांडगा, तरस, रानडुक्कर हे जर त्याच्यासमोर आले तर माणूस काही फार त्याच्यावर टिकाऊ शकू नये. शिकारी कुत्रे जर धावून आले माणसावर तर माणसाला काही फार त्याच्यातून वाचता येणार नाही म्हणते. आणि फार काय तर अगदी दुबळी निरुपद्रवी जी काही गाय आहे ती जर माणसाला तिनं जर कातावली आणि तिनं जर शिंगानं मारलं माणसाला तर माणूस पडतो. एवढं सगळं बघून आपल्याला असं लक्षात येते की रानरेडे रानबैल यांच्या या उन्मत्त डुक्करण्या सरशी माणसाला पळ काढायला वेळ लागणार नाही. एक लहानशी मधमाशी जेव्हा धावते म्हणते माणसामागं तेव्हा माणूस हैराण होतो, किती विष असते म्हणते तिच्या साध्या डंखामध्ये. मग आता मला सांगा म्हणते सावरकर म्हणतात, की हे सगळं जे काही आहे प्राबल्य अशा पद्धतीनं सृष्टीमधल्या या वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये आहे. माणूस त्याच्यासमोर टिकत नाही. कावळा जरी एखाद्या वेळेस माणसाच्या मागं लागला तो माणसाला हैराण करून सोडतो. टीजभर फुरसे म्हणजे ते एवढीशी सुसुंदरी असते ते सुद्धा माणसाला हैराण करू शकते. असे वेगवेगळे उदाहरणं ते देतात. तर कोंबडी किंवा गवतपाला, पाचोडा, रक्त, हाडे जे काही मिळेल ते पचवून टाकणारे माणसाला पोट नाही आहे. थंड निवारातील लोकराची शाल त्याच्या अंगावर नाही आहे. राठ कातळं नाही आहे. घारीसारखी त्याची दृष्टी नाही आहे. त्याला पंख नाही आहेत पक्ष्यांसारखे. गरुडासारखे वक्रदृष्टी नाही आहे. चोच नाही आहे वाकडेली. विषारी दात नाही आहे. नखं असणारे पंजे नाही आहे. रक्तपिपासू पंजे नाहीत. विषारी दात नाहीत. दंत नाही. नांगी नाही. हे सगळं नाही आहे माणसाला. सावरकरांचं निरीक्षण खूप बारीक आहे. प्राण्यांमध्ये हे सगळं आहे. मग आता हजारो वर्ष झाली म्हणते माणूस याच पद्धतीनं आहे. त्यानं त्याचे नखं डेव्हलप केले नाही. तो निशस्त्र आहे. कुठल्याही पद्धतीनं निसर्गात त्याला शस्त्र मिळालं नाही आहे. वरिष्ठांकडून नव्हे तर पक्षी मत्स्यांकडून माणूस मुळात पाहिला तर अत्यंत दुबळा आहे.
जाऊ द्या म्हणते प्राणी पक्ष्याच्या कम्पॅरेटिव्हली पक्षी घेतले साईडनं आणि माणूस घेतला आणि त्याची तुलना केली तर माणसापाशी कुठल्याच पद्धतीनं चांगला असा अवयव नाही आहे की जो टिकेल. अक्षरशः गायहून गाय आहे म्हणते माणूस. पण आज हाच माणूस, काय निरीक्षण आहे सावरकरांचं, हाच माणूस आज संपूर्णपणे जगावर राज्य करतो आहे. आणि कशाच्या भरोशावर? तर त्याचं म्हणणं हेच आहे की आज म्हणते पृथ्वी तलावर साऱ्या प्राण्यांचा राजा शास्ता जेता होऊन तो मिरवतो आहे. सृष्टीशक्तीच मल्लयुद्ध करण्यासाठी दंड ठोकतून तो उभा आहे. बाष्पशक्ती, चुंबक शक्ती, विद्युत, रेडियम यासारख्या गोष्टी त्याने शोधून आणल्या आणि तो आपल्या त्या बळावर संपूर्ण पृथ्वीवरच्या या प्राणीसृष्टीवर राज्य प्रस्थापित करू शकला आणि दिग्विजयी झालेला आहे म्हणते. तर केवळ 3 गोष्टीच्या भरोशावर माणूस जगातील इतर श्वापदांना आपल्या काबूत करतो आहे. त्यातलं पहिलं शक्ती आहे स्विच, म्हणजे बटन, म्हणजे यंत्र, हत्यार आणि यंत्र. यंत्र, स्विच आणि हत्यार या 3 गोष्टीच्या भरोशावर माणूस आज जगज्जेता झाला आहे. या मुद्द्यामध्ये सावरकरांनी हे स्पष्टपणे पटवून दिलं आहे की माणूस निसर्गतः दुबळा आहे आणि त्याला जर राज्य प्रस्थापित करायचं असेल संपूर्ण प्राणीसृष्टीवर तर त्याला यंत्राचा आधार घ्यावा लागते. पुढे असं म्हणतात शेवटल्या मुद्द्यामध्ये सावरकर की हे सर्व काही केवळ यंत्राच्या भरोशावर आहे. काय म्हणतात ते? त्याच्या अंगच्या पिसपिसीत बुक्कीला कुत्रा देखील भीक घालत नाही. पण ज्या दिवशी माकडाप्रमाणे पहिला दगड माणसाने उचलला आणि माकडाला मारला त्याच दिवशी त्याला एक नवी बुक्की मिळाली. एक नवीन बुक्की माणूस ज्या क्षणी त्यानं दगड उचलला आणि त्याचा वापर शस्त्राप्रमाणे केला त्या दिवशी माणसाला शस्त्र सापडली. आणि पुढे असं म्हणतो की मोठ्या मोठ्या दगड उचलून तो लोटू लागला, प्राण्यांवर ढकलू लागला. आणि हे काही त्याचं जे काही युक्ती आहे ती युक्ती त्याला सुचली. आणि मग अशा पद्धतीनं झाडांच्या फांद्या घेऊन पशूंचे कळप झोडपीत तो पुढे निघाला. साप, सुपड्या, विंचूड, दगडाने ठेचीत निघाला. त्याचे विष न बाधवणारे हवे ते जे काही त्याला सापडले त्या फांद्या, त्या काठ्या व लाठ्या व ते सोटे. आणि जरी म्हणते माणसाला डुकरासारखे सुडे दात नसतील हरकत नाही, पण माणसाने भाला शोधला. त्या भाल्याच्या भरोशावर त्याने रानडुकराला आणि त्याला पळवत नेलं. जरी म्हणते मस्तक मिळालं नाही म्हणते, रेड्यासारखे टक्कर मारू डोके जरी त्याला नव्हते, त्याने गधा शोधून काढली आणि त्या गधेच्या साह्याने त्यांना या सगळ्या प्राण्यांवर हल्ला केला. त्यांची खोळ मळून काढली. सिंह, वाघ त्याला जेव्हा त्याचे नख भेडसावत होते की याचं काय करायचं, त्या क्षणी माणसाला जेव्हा बरसी, कट्यार आणि खंजीर शोधला आणि या वाघाच्या नखेच्या 10 पट शक्ती असणारे हे शस्त्र ज्या क्षणी त्याने शोधले त्या क्षणी सिंह आणि वाघ पळाले म्हणते त्याच्यापासून. खळगं म्हणजे एक वाढलेलं नखच नव्हे काय, हे जे तलवार आहे एक प्रकारचं माणसाचं नख म्हणायला पाहिजे म्हणते. इतक्यात माणसाच्या पाठीशी धनुष्य आला. मग धनुष्याच्या आधारे तर त्यानं खूप अंतरावरच्या गोष्टींना लक्ष केलं. आणि हत्तीची सोंड असेल, सिंहाची झेप असेल आणि उंटाची उंची नव्हे आणि खार गिधाडांनी जे निरीक्षण करते ते सगळं माणसानं धनुष्याच्या आधारे प्राप्त केलं. आणि शेपट्या घालीत रानोमाळ पळून गेली म्हणते सगळी जनावरं. आणि त्याचं म्हणणं तर पहा पुढे असं आहे की हे दुर्बीण जी शोधली माणसाने, एक प्रकारचं गरुडाची जी काही अवलोकन शक्ती असते त्या पद्धतीनं माणसानं दुर्बीण शोधली आणि दुरून येणाऱ्या प्राण्यांचा कळप ते लक्षात येऊन त्याच्यावर ते हल्ला करायला लागले. बंदुकीच्या गोळ्या, स्फोटके, तोफ, विषारी धूर हे सगळं माणसानं जेव्हा शोधलं तेव्हा त्या समोर असणारं सगळं हिंस्त्र प्राण्याचं जग उद्ध्वस्त व्हायला वेळ लागला नाही. बळकट दाढ आणि खलबत्ता जो शोधला माणसाने, एकीकडे सिंहाचा जो जबडा असतो त्याची वरची बाजू म्हणजे बत्ता आणि खाली खलबत्ता जेव्हा शोधला गेला तेव्हा वाफेचं इंजन जेव्हा शोधलं गेलं तेव्हा हे सगळे एक प्रकारची यंत्रच होती. आणि या यंत्राच्या साह्याने शतपट जास्त काम होत गेलं. हिंस्त्रातल्या हिंस्त्र प्राणी माणसापासून पळत गेला आणि आज हा माणूस संपूर्ण भूतलावर स्वतःचं साम्राज्य सांभाळतो आहे, जपतो आहे. सावरकरांचं म्हणणं असं आहे की लहानशा आडात बेडूक राहतो ते देखील त्याच्या अंग मूळचे जलस्तंभक नाही, पण विज्ञानाने त्याला भक्कम पद्धतीने वरदान दिले आहे. कासवाहून कठीण, देवमाशाहून प्रचंड, सुसरीप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं समुद्रामधल्या पाणबुड्या आपण शोधलेल्या आहे. जो माणूस पाण्यातनी घुसल्यानंतर मगरीचा सहज भक्ष्य मिळू शकतो त्याला, त्या माशाला या पाणबुड्याच्या माध्यमातून आपण विजय मिळवला आहे त्याच्यावर. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या नौका आपण शोधल्या आहे
तो बाष्पनौका असतील, आगबोटी असतील, पाणबुडी असतील, या साहाय्याने समुद्रावर आपण साम्राज्य प्रस्थापित केलं आहे. ज्या ज्या सिद्धी मोठमोठी जपतपे करून देवभोळेपणास मिळवता आल्या नाहीत किंवा कोणाला मिळवल्याशा वाटाव्या अशी त्यांनी प्रयत्न केले नाही. केवळ युरोपियन लोकांनी हे सगळं शोधलं आणि ते इकडं आणलं. केवळ ती यंत्राची कृपा होती, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच शतपटीने अद्भुत अशा सिद्धी आपल्याला गवसल्या आहे मित्रांनो. आणि मग हे जे काही सगळं घडलं आहे, सावरकर असं म्हणतात की केवळ मंत्राच्या भरोशावर घडलं नाही. मंत्र तर इथं कुठल्याच पद्धतीनं कामी आले नाही. यंत्राच्या भरोशावर आज माणूस लक्षपटीने या भूतलावर साम्राज्य प्रस्थापित करत आहे. आणि मग अलीकडल्या काळात तर म्हणते आपण काय काय नाही शोधलं. आपण पासरीच्या भावाने यंत्र बळ लुटवीत आहो. अतिदर्शन, अतिश्रवण, ध्वनिलेखन, बोलपट, टेलिग्राम, टेलिस्कोप, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणल्या आहे. मनुष्याला अर्पिलेली अतिस्मरण, महासमुद्राच्या तळाशी खाली अवागमन, विरल स्तराच्या व अवकाश उड्डाण. समुद्रात आपण खोलवर गेलो आहे, आकाशात खूप दूरवर उंचावर गेलो आहे विमानाच्या सहाय्याने. हे सारे काही अद्भुत प्राबल्य जे काही आपल्याला मिळालेले आहे, हे कोणत्या खुदा किंवा कुठल्या देवाच्या आधारे किंवा कोणता जोसेफ जो कोणी आहे ईश्वर त्याच्या आधारे झालं नाही. त्याला दमडीचा धूप दाखवला आणि हे आपला मिळालं असं झालं नाही. तर सावरकर असं म्हणतात, मनुष्य यंत्राने मनुष्य दुबळा केला नाही. उलट दुबळा प्राणी जो काही होता तो मनुष्य आज पृथ्वीतलावर, अंतराळात आणि महासागरातील प्राण्यात प्रबळतम जो झाला आहे तो केवळ हत्यारे, बळ व यंत्र या 3 गोष्टींच्या सहाय्याने झाला आहे. आणि हे झालं म्हणूनच तो आज यशस्वी आणि अजरामर राहिलेला आहे. हे जे काही झालं हे मंत्राच्या बळावर झालं नाही, तर केवळ यंत्राच्या भरोशावर झालं आहे. आणि म्हणून आज हे जे काही यंत्र आहे हे विज्ञानाचं वरदान आहे. इथे हा विचार सावरकरांचा संपतो. आणि आपल्यासमोर त्यांनी अनेक मुद्द्यातून या गोष्टीचं ही गोष्ट समर्थकपणे त्यांनी पटवून दिली आहे की यंत्रबळ हेच माणसाच्या प्रगतीसाठीचं महत्त्वाचं साधन आहे. मंत्रबळ, देवभोळेपणा आता आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि युरोपियन देशांनी ज्या पद्धतीनं स्वतःची प्रगती करून घेतली त्याच पद्धतीनं भारतीय माणसांनी, आशिया खंडातील देशातील लोकांनी आता यंत्रयुग स्वीकारलं पाहिजे, यंत्राचा स्वीकार केला पाहिजे आणि देवभोळेपणा बाजूला ठेवला पाहिजे. असा मूळ मुद्दा, असा मूळ विचार सावरकरांनी या पाठातून आपल्यासमोर ठेवला आहे. मंत्रबळ नव्हे यंत्रबळ हे जे वैचारिक गद्य होतं ते 2ऱ्या क्रमांकाचा हा पाठ आपण इथं आज संपवलेला आहे. आज उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आभार. भेटूया पुन्हा 2ऱ्या लेक्चरमध्ये.